आपल्यासोबत नवाब मलिक आहेत आणि सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि मोठी गर्दी या ठिकाणी पाहिजे ताई. कसा आहे उत्साह आजचा? एकंदरीत महिलांची संख्या आज मोठी या प्रमाणात सगळे लाडकी बहीण महाराष्ट्राच्या कोण्या कोपऱ्यात तिकडे एकत्र झाली आहे 26वा वर्धापन दिवस सोहळ्यासाठी. फक्त आणि तुम्ही बघतायच किती जल्लोष आहे. राष्ट्रवादीचं प्रत्येक महाराष्ट्रामध्ये कोपऱ्या काढण्यात आपल्या प्रत्येक कार्यकर्ता इकडे उपस्थित आहे आणि त्यांच्या नियोजनासाठी आम्हाला इतका उशीर झाला, कारण एक एक ठिकाणी लोकांना एकत्र येऊन सर्वांना यायचं होतं, पण कोणाला घेऊन यायचं, कोणाला त्याच्या स्वबळावर यायचं, असं सगळे करून आम्ही इथं आता 2 वाजता पोहोचलो. अगदी लहानपणापासून राष्ट्रवादी पाहत आला आहात. 2 राष्ट्रवादी आहेत. दोन्ही राष्ट्रवादींच्या आता चर्चांना आता पुन्हा वेग धरू लागलाय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील नाही येतील हा भाग वेगळा, पण एक वैयक्तिक युवा नेता म्हणून या धोरणावर काय वाटतं? कार्यकर्त्यांचं जसं मानणं असेल तसं, पण एकत्र आलं तर चांगलंच आहे. कारण आम्ही एकत्रच राष्ट्रवादीला पाहिलं आणि 2 वर्षापासून असं हे राष्ट्रवादी खरी की ते राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी. इथे तुम्ही लोकांची संख्या बघितलं तर तुम्हाला पण दिसेल आणि जास्त बोलायचं यावर गरज नाही. शेवटचा प्रश्न. जयंत पाटील तुमचे आधी नेते होते. आज त्यांनी मनातली इच्छा बोलून दाखवली की नवीन लोकांना संधी देणं गरजेचं आहे. भर भाषणात ते थेट शरद पवारांच्याच समोर म्हणालेत. खरंच या गोष्टीचा जो खरं तर ही बाब जी होती ती राष्ट्रवादीमध्ये प्रामुख्याने दिसत होती असं वाटतं? नवीन लोकांना संधी द्यायचं ते त्यांचं म्हणणं आहे, पण आम्ही या राष्ट्रवादी अजितदादाच्या नेतृत्वाखाली बघितलं तर खूप नवीन लोकांना इथे संधी दिली जातात आणि प्रत्येक ठिकाणी नवीन किंवा जे यंग जनरेशन आहे त्याला पुढे घेऊन घ्यायचं असं अजितदादा पवारांचा प्रत्येक वेळी असं असतं. आणि जयंत पाटीलांचा ते मोठे एक नेता आहे, त्यांच्यावर आपण काही बोलू शकत नाही, पण त्यांच्या पक्षाच्या आंतरिक विषयावर आपण जास्त बोलू शकत नाही. त्यांचं आहे ते. शेवटचा प्रश्न. अजितदादांच्या भाषणाकडे बघताय एक बूस्टर डोस म्हणून? नक्कीच, कारण दादा जो बोलताच ते करतात. आज दादा काय बोलणार आहे आणि पुढे तसं काय होणार ते आम्हाला त्याची वाट बघताय. आपण बघू शकतो की सना मलिक, नवाब मलिक आता या सोहळ्याला उपस्थित झाले आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले तर चांगलंच होईल असं सूचक वक्तव्य जे आहे ते देखील आता सना मलिक यांनी केलेलं आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.